मालक, हा बोल की. ऐका ना, चपात्या वगैरे सगळं झालेलं आहे. हं. आता भाजीलाच काही नाही हो. अगं भाजीचं ते राहू दे, मी थोडं बाहेर जाणार आहे जेवायला. हो का? पण मालक, ही कोण? ती बहीण आहे माझी. अच्छा, या आधी मला नाही सांगितली तू कधी तुझी बहीण आहे म्हणून. नाही, ती गावाकडे राहायची ना. हा हा. आता माझ्याकडे आली शिक्षणासाठी. बर. ऐका ना मालक, मग भाजीला काय बनवू? नाहीतर असं करतो, बाहेर जायचं कॅन्सल करतो. आज अं, घरीच जेवतो, पण हो. माझ्या पसंतीची भाजी कर. कसली? शेवग्याची शेंग बनव, मला खूप आवडते ती, तुलाही माहितीच आहे. मला माहिती आहे, पण मग आता शेवग्याच्या शेंगाच नाही हो. असं आहे का? हो. मग एक काम कर की, तू भाजी मार्केटला जा आणि तिथून घेऊन ये. आत्ता? हो. अगं तीच भाजी खायची आहे मला. अं, तू काय काम कर, जा भाजी घे, थोडेसे फ्रुट्स वगैरे घे आणि ये. बरं, मग मी इकडनंच आणते खालून. हो, आहे ना जवळच आपलं भाजी मार्केट. हो, तिथून आण. चालेल. हं? चल माझ्यासोबत. अगं ऐक, तिला कशाला घेऊन जाते, परत तुला उशीर होईल यायला. फास्ट जाऊन फास्ट ये की. असू अं, दे, तिला बसली ती बसू दे, आपलं नाही का उन्हाचं वगैरे बरं, कशाला. बसते का मग तू इथंच? हा, चालेल, मी येते. हा. पण मस्त अशी झणझणीत कर भाजी. हो हो. आणि हो, येताना फोन कर मला, एखाद्या वेळेस माझ्या परत डोक्यात काय आणले तर दुसरी भाजी सांगेन तुला. बरं, चालेल, मोबाईल तसा घेऊन चालले हो मी. हो हो, हो, चालेल. चालेल. येते आम्ही. नाव काय म्हणले तुझं? प्रिया. छान. इकडे कसं काय आली? इकडे कॉलेजसाठी आली मी. अच्छा. आमच्या गावाकडे सुविधा नाही ना, खेडगाव पडतं ना आमचं, हा म्हणून बहिणीकडे आली. बरं. काय शिक्षण आहे तुझं? आता 12वी चालू आहे. म्हणजे आता पुढचं सगळं शिक्षण बहिणीकडेच. हो. अच्छा. मग आता पुढे तुला काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचे. अरे वा, तुझे तर स्वप्न खूप मोठे आहेत. हो. पण तुला माहिती आहे ना डॉक्टर व्हायला किती पैसा लागतो. हो. मेडिकल कॉलेजची किती मोठी फीस असते. हो. आणि तुला तर माहित आहे तुझ्या बहिणीची काय परिस्थिती आहे. ती घरकाम करून घर चालवते. मग अशात तुझं एवढं स्वप्न कसं पूर्ण व्हायचं? अगं तू काम करणार का शिक्षण घेणार? तू एवढं सुंदर देखणी मुलगी, पण एक सल्ला देतो तुला, तू डॉक्टर झालीच असं समज. ते कसं मालक? अगं माझ्याकडे एवढा पैसा आहे, आला ना तुझ्या लक्षात, एवढी माझ्याकडे खूप पैसा आहे, त्या पैशानं तुझं स्वप्न पूर्ण करतो ना मी. पण तुला एक माझं काम करावं लागेल. काय मालक? मालक, अगं काय करताय तुम्ही? माझी बहीण तुमच्या भरोश्यावर सोडून गेलीत मला. अगं तुझं स्वप्न कसं पूर्ण व्हायचं विचार कर की. पैसा आहे माझ्याकडं, तुझं स्वप्न झटक्यात पूर्ण करतो. नका मालक, माझी बहीण तुमच्या भरोश्यावर मला सोडून गेली. अगं फक्त एकदा म्हणतो तुला मी, नाही. तुझं स्वप्न पूर्ण झालं असं समज. माझ्या ऐकण्यात तुझा फायदा आहे, माझा नाही तुझा जास्त फायदा आहे. नका मालक, काय करताय तुम्ही? अगं हे काय वाईट नाहीये, तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे, तुझं स्वप्न पूर्ण होईल. मालक, काय करताय तुम्ही? माझी बहीण तुमच्या भरोश्यावर सोडून गेली मला. माझं ऐक ना, मालक! माझं ऐक. ताई, हे काय करताय तुम्ही? हा? काय म्हणजे? अगं तुझ्या बहिणीला डॉक्टर करायचा प्रयत्न करत होतो. अहो, ही कोणत्या डॉक्टर बनवायची पद्धत आहे? हा, माझी बहीण तुमच्या भरोश्यावर सोडली, तुम्ही तिच्यासोबत अशी घाणेरडी चाळे करताय. ताई, यांनी माझ्या अंगावर हात फिरवला. थांब, तू घाबरू नको. अहो साहेब, तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, तुमच्या भरोश्यावर माझी बहीण सोडून गेली. तुम्हाला एवढं तर डोकं पाहिजे ना. अगं मी काय असं जगा वेगळं करत होतो? याच्यासाठी तुम्ही मला भाजी आणायला पाठवलं होतं का? अहो साहेब, मला खूप विश्वास होता तुमच्यावर, पण आज माझा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडालेला आहे. ए, अवकातीत राहायचं. काय अवकातीत राहायचं? आ तू कामवाली आहेस, या घराची मालकीण नाहीस, एवढी वाटवाट साहेब, करायला. तुम्ही पण आहे ना, मी तुमच्या इथं काम करते ना, तसंच वागायला पाहिजे होतं. अरे बघ, जास्त फालतू बडबड करू नको. हे पैसे घे आणि हो, चालती हे होईल. पैसे वगैरे नको मला, समजलं ना? मग काय गरीब तुला आहे. करायचं तर कर. ताई, नको ना, चल ना इथून. तुम्हाला ना आता कोर्टामध्ये खेचते, बघा तुम्ही काय करते. अरे जा, तुझ्यासारखे बाया आणि हिच्यासारखे मुली
कितीक मला खुश करून गेलेत. हो का? तुम्हाला कामवाली पण नाही पुरली. ताई हा? नको ना, चल ना इथून. थांब गा चल निघ. साहेब, मी ना तू गरीब आहे पण लाचार नाही. तुम्हाला समजलं ना? आता बघा तुमचं कसं बघते. अगं ताई, तू चल तुझं ना. नुकसान करून घेतेस, काय नुकसान माझं करते? नुकसान नाही होत. अहो 100 ठिकाणी मी काम करू शकते. समजलं ना? तुमचं एक काम सुटलं माझे काम नाही जाते. अगं माझं काम ऐकलं असतं तर सोन्या नाण्याने मडवले असते आता तुला बघा ना तुम्हाला आणि कसं तुझ्या दाखवते. बहिणीला. तुम्हाला दाखवते पोलीस स्टेशन मध्ये. या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये. आता तुमची ना कंप्लेंट करते. हा चल हो बाय, ताई चल ना. चल बघतो मी. बघते मी पण. अगं जा. चल ग, घाबरू नकोस. अरे यार, मी खरंच चुकीचा वागलो. त्या 2 कवडीच्या बाईच्या नादी लागून खरंच मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतला.